नमस्कार, सिडनीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 23 मार्च 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया विचारमालेने। सत्य, इमानदारी आणि नम्रता ही जीवनातील सर्वोच्च मूल्य आहेत। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना। त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट। मालमत्ता कर भरा ऑनलाईन, सुलभ पेमेंट पर्याय। आपल्या मागणी बिलवरील असणारा QR कोड स्कॅन करा। गुगल पे, ऑल क्रेडिट डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध। आयुक्त महानगरपालिका अमरावती। कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त कर भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे। महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना। त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट। अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। वाकी रायपूर ते पूर्णानगर मार्गावर एका धक्कादायक घटनेने ट्रकला अचानक आग लागली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीत। या घटनेने समोर आलेल्या माहितीच्या आधारे नागरिकांची तत्परता आणि ट्रक चालकाची सूचकता यामुळे मोठा अनर्थ टळला। 23 मार्च रोजी दुपारी 3 वाजता वाकी रायपूर ते पूर्णानगर मार्गावर कुटार घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। ट्रक चालक सैनिफ खा आवेश खा राहणार खोलापूर याच्या सूचकतेमुळे ट्रक शेतात नेऊन उभा केला। त्यामुळे आग लागलेल्या ट्रकने वाकी रायपूर गावात प्रवेश केला नाही। नागरिकांनी तात्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। घटनेची माहिती मिळताच आसेगाव पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात यश मिळविले। आगीमुळे कुटार आणि सामग्रीसह अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। मात्र जीवितहानी कुठल्याही प्रकारची झाली नाही। पुढील तपास आसेगाव पोलीस करीत आहेत। वाकी रायपूर ते नेरुळ या मार्गावर जे आहे दुपारच्या सुमारास कुटाराने भरलेला आयसर ट्रक जो आहे हा खोलापूर मार्गाने जात असताना अचानक या ट्रकला भीषण आग लागल्याचे घटना घडलेली आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी जे आहे अमरावती महानगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच अनुषंगाने अचलपूर येथील नगर परिषदचे अग्निवाहन या ठिकाणी आलेले आहे। अग्निशामक दलाच्या वतीने वाहनाची जे आग विझवण्याचा शर्तीचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात येथे जे आहे आग लागल्याचे घटना देखील घडलेली आहे। ही जे आग विझवण्यासाठी ट्रक चालकांनी अथक प्रयत्न केलेले होते। त्यानंतर पोलीस प्रशासनाला या ठिकाणी बोलावण्यात आले आणि पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जे आहे अग्निशामक दलाचे वाहन बोलावण्यात आले आणि आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशामक दलांना यश मिळालेले आहे। आम्ही पोलीस स्टेशन आसेगाव पूर्णाला हजर असताना खोलापूर येथील सादिकबाई याच्या ट्रकला आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली। 112 वर कॉल आला होता। तर त्या अनुषंगाने आम्ही स्पॉटवर आलो असता। सदरचा स्पॉट हा वाकी रायपूर ते नेरुळ गंगामाई ह्या दोन गावाच्या मध्ये जो रस्ता आहे ह्या रस्त्यावरील असून ह्या रस्त्याच्या एका जंगलामधील असून सदरच्या ठिकाणी एका ट्रकाला आग लागल्याचे आम्हाला दिसून आले। त्या ट्रकमध्ये एक कुटार होते व तो शॉर्ट सर्किटमुळे इंटरनल प्रॉब्लेम झाल्यामुळे ती आग लागली होती। या दुर्घटनेतून शिकवण घेऊन आम्ही सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत अधिक सजग राहायला हवे। आगीच्या या घटनांची अधिक माहिती
आम्ही आपल्यापर्यंत पुढील तपासानंतर देत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. क्षेत्रामध्ये महिलांचा वाढता सहभाग आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असलेल्या जिओ लेडीज विंगचा आज अमरावतीमध्ये भव्य शुभारंभ करण्यात आला. जैन समाजातील महिलांसाठी हा एक मोठा प्रोत्साहनपर उपक्रम आहे. चला पाहूया याबद्दल सविस्तर माहिती. आजच्या काळात उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढत आहे. जैन समाजातील महिलांना उद्योग व्यवसायामध्ये प्रगतीची संधी मिळावी यासाठी जितो लेडीज विंग संपूर्ण जगभर कार्य करीत आहे. 23 मार्च रोजी अमरावतीमधील महेश भवन येथे जितो लेडीज विंगच्या भव्य शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जैन समाजातील अनेक मान्यवर स्त्री पुरुष उपस्थित होते. देशभरातून पुणे, औरंगाबाद, नागपूर सारख्या शहरांमधून जितो संस्थेचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना उद्योग आणि व्यवसायात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. या लेडीज विंगच्या माध्यमातून महिलांना आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि व्यावसायिक संधी दिल्या जातील. जितो अमरावती लेडीज विंगचा शुभारंभ हा केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित नाही, तर तो महिला सक्षमीकरणासाठी एक सशक्त पाऊल आहे. अमरावतीतील जैन समाजातील महिलांसाठी ही संस्था उद्योग क्षेत्रात एक नवीन दार उघडणार आहे. जय जिनेंद्र. जीतो का एक पार्ट है स्वयं, जहां आप अपनी खुद की पहचान बना सकते हो. यहाँ पे आप अपना बिजनेस प्रमोट कर सकते हो, अपने फैमिली का बिजनेस प्रमोट कर सकते हो, इकोनॉमिकली डेवलप हो सकते हो. This organization will really help in empowering yourself, will really help you to learn many things. एंड यहाँ पे बहुत सारे कोर्सेज लिए जाते हैं जहाँ से तुम्हें लेडीज़ को सक्षम किया जाता है और सक्षम करने के बाद ही यहाँ ही प्लेटफॉर्म दिया जाता है जहाँ पे तुम अपना टैलेंट शोकेस करो और अपने आप को आगे बढ़ाओ. थैंक यू सो मच. में जीतो लेडीज़ विंग इनिशिएटिव का लॉन्च हुआ एंड ओथ हुआ, उसी के लिए नेहा जी, कामना जी को सबसे पहले बहुत बहुत बधाई. पूरी एंटायर कोर कमेटी को बहुत बहुत बधाई. इनिशिएटिव स्टार्ट हुआ, 40+ मेंबर्स है. जीतो में हम लोग सेवा, शिक्षा और लेडीज़ एम्पावरमेंट का काम बहुत अच्छे तरह से होता है. ये एक ट्रेड ऑर्गेनाइजेशन है और ये ऑर्गेनाइजेशन के माध्यम से हर लेडी को एक प्लेटफॉर्म मिलता है. इसके अलग अलग 18 तरीके के वर्टिकल्स है, जैसे स्किल डेवलपमेंट है, स्वयं है, सक्षम है, हेल्थ एंड न्यूट्रिशन है, मैट्रिमोनी है, माइनॉरिटी है, स्पोर्ट्स है. अलग अलग वर्टिकल्स के माध्यम से हम लोग अलग अलग इवेंट्स लेते हैं, जो इवेंट्स के टेक अवेज होते हैं. हर नारी जो ये संस्था से जुड़ती है उसे बहुत कुछ सीखने मिलता है. की पॉइंट्स बहुत सारे हैं. तो मैं सभी जितने भी हमारे जैन समाज की लेडीज़ हैं उन सबको रिक्वेस्ट करती हूँ कि बी अ पार्ट ऑफ जीतो. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा प्रकारचे उपक्रम हे समाजाला सकारात्मक दिशा देतात. जिओ लेडीज विंगच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या उगमशीलतेच्या नवी उंची मिळेल याच शंका नाहीत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. कुष्ठरोग जनजागृतीसाठी अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेचे उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. चला पाहूया सविस्तर माहिती. 20 मार्च 2025 रोजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य शिक्षण आणि जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील तसेच महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला. यापूर्वी ग्राम आणि तालुका स्तरावर झालेल्या स्पर्धांमधून निवडलेले 30 विद्यार्थी या अंतिम जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. स्पर्धेचा विषय होता कुष्ठरोग, समज आणि गैरसमज, आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक विचारांनी आणि संशोधनाच्या आधारे प्रभावी निबंध इथे सादर केले. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्यांमध्ये प्रथम पारितोषिक 1600 रुपये अर्णव पंकज दरवेई श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय अमरावती याने प्राप्त केला आहे, तर द्वितीय पारितोषिक 1000 रुपये गुंजन गजानन लांडे, एकदरा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती यांनी मिळवले आहे. तृतीय पारितोषिक 800 रुपये गौरी सुनील चुके, आदर्श पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा खापर्डे बगीचा यांनी प्राप्त केला आहे.
स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डॉक्टर पूनम मोहकार, संचालक कुष्ठरोग अमरावती यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि समाजातील कुष्ठरोगाविषयी असलेले अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी विद्यार्थी सकारात्मक भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला. कुष्ठरोगासंबंधीची जनजागृती हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ माहिती मिळविली नाही, तर समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याचा निर्धारही केला. नमस्कार, मी डॉक्टर पूनम पांडुरंग मोहकार, सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग अमरावती. दिनांक 20 मार्च 2025 रोजी आपण जिल्हा स्तरावर कुष्ठरोग जनजागृतीपर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले होते. सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग अमरावती कार्यालयामार्फत यात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातून 14ही तालुक्यांमधून विद्यार्थ्यांनी आणि तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच शाळांमधील उत्कृष्ट निबंध यापूर्वी घेतलेल्या स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी निबंध उत्कृष्ट असे लिहिलेले आहेत, असे निवडक विद्यार्थी या स्पर्धेसाठी आपण बोलावले होते. त्यानिमित्ताने जवळपास 30 जिल्हाभरातून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यापैकी अर्णव दरवई, गुंजन लांडे आणि गौरी चुके असे 3 विद्यार्थी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे त्यांनी पारितोषिक पटकावले आहे. खरं तर कुष्ठरोग ही एक सर्वसामान्य सामाजिक अशी समस्या आहे. हा एक जीवाणूमुळे होणारा सर्वसाधारण आजार आहे. परंतु पूर्वीच्या काळी या आजारावरती औषधोपचार नव्हता. त्यामुळे रुग्णांना विकृती यायची आणि ती दिसायला विद्रूप असायची. त्यामुळे खरं तर त्या विकृतीमुळेच कुष्ठरोगाप्रती भीती समाजामध्ये आहे. त्यासोबतच शास्त्रोक्त माहिती नसल्यामुळे अज्ञान, अंधश्रद्धा आणि बऱ्याच अशा गैरसमजुतीसुद्धा आहेत. जोपर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कुष्ठरोगाबद्दल शास्त्रोक्त माहिती पोहोचत नाही, तोपर्यंत समाजातील हे अज्ञान, गैरसमजुती, अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही. आणि आजच्या क्षणी, आजच्या घडीला, आजच्या काळामध्ये कुष्ठरोगासाठी बहुविध औषधोपचार सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे घाबरण्याचं काही एक कारण नाही. कुष्ठरोगामुळे विकृती येणार सुद्धा आपण प्रतिबंध करू शकतो. आलेले विकृतीचे व्यवस्थापनसुद्धा करू शकतो. परंतु गरज आहे ती समाजातल्या सर्वच घटकांपर्यंत याची शास्त्रोक्त माहिती पोहोचण्याची. आणि कुष्ठरोगी हा सुद्धा भारताचा नागरिक आहे. त्यालासुद्धा समानतेने, सन्मानाने आणि वैयक्तिक स्वातंत्र्य अनुभवून जगण्याचा अधिकार आहे. त्याचे हे मानवाधिकार आपण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. जिल्हास्तरावर अशा निबंध स्पर्धा, जनजागृतीपर विविध कार्यक्रम आयोजन करण्याचा हाच हेतू आहे की समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कुष्ठरोग हा एक सर्वसाधारण आजार आहे, याला घाबरण्याचं किंवा कुष्ठरुग्णांप्रती भेदभाव करण्याचं, त्यांना वेगळी वर्तणूक देण्याचं काही एक कारण नाही. हे सगळ्यांना कळावं आणि आपल्या भारतातून हा कुष्ठरोग एकदाचा हद्दपार करून टाकावा. कुष्ठरोगमुक्त असा भारत आपल्याला निर्माण करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचं सहकार्य अपेक्षित आहे. या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हास्तरावर उपस्थित झालेले विद्यार्थी, पालकवर्ग आणि शिक्षक या सर्वांचं सहकार्य लाभलं. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच सहकार्य समाजातील प्रत्येक घटकाकडून लाभावं अशी अपेक्षा व्यक्त करते. सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग अमरावती. धन्यवाद. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सामाजिक जाणीव या निबंध स्पर्धेतून ठळकपणे दिसून आली. कुष्ठरोग निर्मूलनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करणे आवश्यक आहे. अशा स्पर्धा समाज प्रबोधनासाठी प्रभावी ठरतात. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. धक्कादायक घटनांची जाणीव करून देणारे एक अनोखे पथनाट्य मेळघाट रंगोत्सवात सादर करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात 21 दिवसाच्या बाळाला 62 वेळा चटके दिल्याच्या घटनेवर आधारित हे पथनाट्य दर्शकांच्या मनाला थेट भिडले. या पथनाट्याद्वारे अनिष्ट प्रथांवर प्रहार करीत आदिवासींना विज्ञानाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मेरे भाई को झटका मत दो बाबा. मत
मेरे भाई को उसको तकलीफ हो रही है ना, उसको तकलीफ हो रही है। बाबा ये छोटा वाला भी बीमार है, इसको भी इसका सभी का बीमार है। ला बळी पडून काही दिवसांपूर्वी एक प्रसंग समोर आला, जिथे डम्मा ही प्रथा इथे लहान बाळाला चटका देण्यात आला होता। तर ह्या अशा प्रथांना बळी न पडता आपण आरोग्य विभागाची मदत घेऊन दवाखान्यात लहान मुलांना आणि प्रेग्नंट महिलांना आपण योग्य त्या वेळी आरोग्य विभागाकडे घेऊन जाऊन योग्य तो उपचार केला गेला पाहिजे। यासाठी आम्ही एक पथनाट्य आरोग्य विभागाने ऑर्गनाईज केलं आणि इथे त्याचं सादरीकरण केलं। खूप असं एकदम मनाला हळवून देणारं एक पथनाट्य इथे सादरीकरण केलं गेलं। तर ह्याच्यातून जनजागृतीचा हाच एक प्रयत्न आहे की ज्या रूढी परंपरा चालू आहेत मेळघाटात, तर आता बदलत्या काळाबरोबर आपल्याला सुद्धा बदललं पाहिजे आणि आपण आता जे आधुनिक मेडिसिन्स आता अवेलेबल आहेत, उपचार अवेलेबल आहेत वेगवेगळ्या रोगांसाठी, तर लोकांनी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा आणि अशा बाबांना वगैरे बळी न पडता आणि घरातच उपचार न करता दवाखान्याचं मदत घ्यावी आणि योग्य तो उपचार करावा। यासाठी हे पथनाट्य आणि जनजागृती आम्ही केली आहे। या पथनाट्याच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य विभागाने समाजातील अनिष्ट प्रथा आणि असामाजिक कृत्यांवर प्रहार करीत जनजागृती केली आहे। सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियवंदना माडरकर यांनी आदिवासींना विज्ञानाची खास करून त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले। मेळघाटात रंगोत्सवाच्या या खास पथनाट्यातून एक नवा संदेश समाजापर्यंत पोहोचण्यात येत आहे। अमरावतीत आज प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचा भव्य पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हॉटेल मैफिल येथे आयोजित या सोहळ्यात अनेक मान्यवर डॉक्टरांनी हजेरी लावली। सोसायटीच्या माजी सचिवांनी आपल्या कार्यशाळेतील उल्लेखनीय कामगिरी सादर केली। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावती प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचा भव्य पदग्रहण सोहळा रविवार 23 मार्च रोजी हॉटेल मैफिल येथे मोठ्या आनंदात संपन्न झाला। सोसायटीच्या माजी सचिव डॉक्टर मोनाली ढोके यांनी आपल्या कार्यकाळातील विविध उपक्रम आणि सामाजिक कार्यांची सविस्तर माहिती दिली। शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरोग्य जनजागृती उपक्रम यासह समाजोपयोगी उपक्रमांची त्यांनी स्क्रीनद्वारे आकर्षण असे सादरीकरण केले। सोसायटीच्या कार्यांची उपस्थित डॉक्टरांनी भरभरून प्रशंसा केली। यावेळी मान्यवर म्हणून डॉक्टर किरण कुर्तकोटी, डॉक्टर पराग बिनीवाले, डॉक्टर लक्ष्मी लोखंडे, डॉक्टर राजश्री भासले, डॉक्टर प्रांजल शर्मा आणि डॉक्टर सोनाली देशमुख उपस्थित होते। कार्यक्रमात डॉक्टर सोनाली देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला। मोमेंटो, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना गौरविण्यात आले। यानंतर डॉक्टर किरण कुर्तकोटी यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी माजी अध्यक्ष डॉक्टर रश्मी खार आणि माजी सचिव डॉक्टर मोनाली ढोके यांनी आपला पदभार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सोपविला। सर्व उपस्थित मान्यवर आणि डॉक्टरांनी नव्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आज आमचा पदग्रहण सोहळा होता। आजपर्यंत माझा कार्यकाळ होता। आता नवीन सोसायटी येते आहे, त्याच्यामुळे डॉक्टर पूनम बेलोकर हे प्रेसिडेंट राहील, डॉक्टर ललिता डोले ही सेक्रेटरी राहील, डॉक्टर रश्मी खार ही माझी प्रेसिडेंट होती आणि मी डॉक्टर मोनाली ढोले सेक्रेटरी होती। आज आमचा पदग्रहण सोहळा झाला आणि या कार्यक्रमात डॉक्टर पराग बिनीवाले आयसीयूजी चेअर, डॉक्टर किरण कुर्तकोटे सर अमॉक्स प्रेसिडेंट, डॉक्टर लक्ष्मी श्रीखंडे मॅडम आणि डॉक्टर भासळे मॅडम चीफ गेस्ट म्हणून होते। हा कार्यक्रम खूपच सुंदर पार पडला आणि हे जे असोसिएशन आहे ओबीजीवायचं, हे गरिबांसाठी, स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी आणि सोसायटीसाठी खूप काम करतात। नवीन प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचा हा उत्साही पदग्रहण सोहळा अमरावतीतल्या वैद्यकीय क्षेत्रात एक अविस्मरणीय क्षण ठरला। नव्या कार्यकारिणीला आमच्याकडून ही हार्दिक शुभेच्छा। अशाच मोठ्या घटनांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। आज आपण आहोत पांडुरंग महात्मा महापारायण या ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रमात। आपल्या समोर परतवाडा येथील अंबिका लॉन्स येथे आयोजित केलेला एकदिवसीय महोत्सव आहे। श्री विठ्ठल परिवार परतवाडा यांच्या वतीने हा कार्यक्रम प्रथमच पारंपरिक स्वरूपात आयोजित केला गेला आहे। यामध्ये प्रमुख भूमिका हरिभक्त पारायण श्री जनार्दन श्री उर्फ तात्या महाराज गावंडे यांचा पारायणाच्या व्यासपीठावर निभावली आहेत। विठ्ठल परिवार परतवाडा यांनी आयोजित केलेल्या या पांडुरंग महात्म्य महापारायण कार्यक्रमात भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या सोहळ्यात पंढरपूरची विठोबाची उपास्य देवता जणू अंबिका लॉन्स मध्ये अवतरली आहे। श्री विठोबाच्या भक्तांमध्ये एक नवीन ऊर्जा संचारली आहे।
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री जनार्दन तात्या महाराज गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले आणि त्यानंतर पंढरपूरच्या व्रत परंपरा आणि भक्ती रचनांनी या कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यात रामकृष्ण अवताराचे आणि वारकरी संप्रदायाचे विशेष महत्त्व सांगितले गेले. पुढच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच परतवाडा येथील अंबिका लॉन्स येथे पांडुरंग महात्म्य ग्रंथ महापारायण आयोजित करण्यात आलेला आहे. जनार्दन महाराज उर्फ तात्या महाराज गावंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा सोहळा इथे साजरा होत आहे. काय याचं महत्व आहे, काय तुमचं नाव? मी सहदेव शिंदे, विठ्ठल परिवार ट्रस्ट आळंदीचे उपाध्यक्ष आणि विठ्ठल परिवार ट्रस्ट आळंदीच्या मार्फत जे पांडुरंग महात्म्य जो ग्रंथ आहे हा विठ्ठलाचा जो इतिहास आहे किंवा विठ्ठलाचं जे महात्म्य आहे त्या संदर्भात आहे आणि ते महात्म्य पूर्ण महाराष्ट्रात सर्वांना पोहोचावं या निमित्ताने हा विठ्ठल परिवार परतवाडा यांनी आयोजित केलेला प्रथम प्रयोग आहे आणि या प्रयोगाला अतिशय असा उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या ग्रंथानुसार त्या ग्रंथाचे जर पारायण जर केले तर आपली संसारिक कुटुंबाची सुखशांती मिळेल असा महाराजांचा आशावाद आहे. तो पूर्णत्वास जाईल अशी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन परतवाड्याचे तहसीलदार श्रीमान डॉक्टर गरकल साहेब यांनी केलेलं आहे आणि आयोजन समितीत डॉक्टर डी.पी. राऊत, बाळासाहेब देशमुख, ऍडव्होकेट तनपुरे साहेब, ऍडव्होकेट तरुण शेंडे साहेब या लोकांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. काय म्हणणार पाटील साहेब, पांडुरंग महात्म्य ग्रंथ महापारायणचं महत्व काय जीवनात? पांडुरंग महात्म्याचं महत्व असं आहे की आपल्या ह्या जी 24 तासला जे विठ्ठल नाम जपाचा जो हे घेतलेला आहे, या नाम जपामधून जे हृदयाचे जे ठोके असतात त्या आरोग्य धनसंपदा या आध्यात्मिक क्षेत्रातून, कारण की अध्यात्म अंधा विज्ञान लंगडा आहे, अंध्याच्या खांद्यावर लंगडा बसलेला आहे. या युक्तीप्रमाणे हा कोणाही श्रद्धेचा भाग आहे, अंधश्रद्धा नाही आहे, हा श्रद्धेचा भाग आहे. आणि पांडुरंग महात्म्य या आपल्या परतवाडा अचलपूर नगरीमध्ये प्रथमच अंबिका येथे होत आहे. जनार्दन महाराज तात्या गावंड्यांनी आपल्या इथं जे आयोजनात केलं आणि आमच्या आयोजनात समितीतर्फे आम्ही इथलं नेतृत्व केलेलं आहे. कारण की या महात्म्यातून सर्व जग जाहीर प्रचार होणार आहे की महात्म्याचं महत्व काय आहे. महात्म्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रातली जनजागृती होऊन राहिलेली आहे आणि अंधश्रद्धेचा काही भाग नाही, तर सर्व श्रद्धा आहे आणि श्रद्धेनुसार हे महात्म्य घेण्यात आलेलं आहे. या परतवाडा शहरात आज नागपूरचे लोक आले आहेत, अकोल्याचे लोक आले आहेत, अमरावतीचे लोक आले आहेत, वर्धेचे लोक आले आहेत, पूर्ण विदर्भातले लोक इथं आले आहे आणि म्हणून विदर्भाची पंढरी म्हणून या स्थळाला ओळखण्यास काहीच हरकत नाही असं मला वाटते. विठ्ठल हा भूतून भविष्याची असा विठ्ठल महात्म्य पारायण सोहळा परतवाड्यात प्रथमच महाराष्ट्रात होऊन राहिला. त्यासाठी खूपच अतिशय श्रम घेतले विठ्ठल परिवारांनी, परतवाडा शाखांनी. त्याच्याबद्दल काही नाही, खूप चांगलं वातावरण आहे इथं, जसं काही जणू पंढरपूर अवतरली इथं. आजच्या या पवित्र आणि श्रद्धायुक्त कार्यक्रमाचे समारोपापर्यंत हजारो भक्तांनी उत्साह आणि भक्तिसर कायम राहिला. पांडुरंग महात्म्य महापारायणाच्या माध्यमातून सर्व पंढरपूरच्या भक्तांनी एकत्र येऊन एक अद्भुत अनुभव घेतला. भविष्यात असेच कार्यक्रम होऊन वारकऱ्यांची श्रद्धा आणि आस्था कायम राखली जाईल. श्री विठोबा आणि जय पंढरपूर यांच्या जयघोषात या कार्यक्रमाचा समारोप होतो. अमरावती येथील पन्नालाल नगर बालाजी प्लॉट मध्ये सीताराम मंदिर पासून माहेश्वरी सुंदरकांड महिला मंडळ आणि माहेश्वरी समाज महिला आयोजन समिती यांनी आज 23 मार्च रोजी गणगौर सण साजरा करून भव्य शोभायात्रा काढली. या उत्सवात महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना केली. गणगौर सण जो भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यासाठी समर्पित आहे. हिंदू महिलांसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे. चैत्र शुक्ल तृतीया तिथीला या सणाचे आयोजन केले जाते आणि महिलांनी या सणाचे उल्हासपूर्ण आयोजन करून उत्साह साजरा केला.
शोभायात्रेमध्ये विविध धार्मिक विधी, पारंपरिक पोशाख आणि दागिन्यांमध्ये महिलांनी सहभाग घेतला। यावेळी ज्योती सारडा यांनी सिटी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार गणगौर सणाचा मुख्य उत्सव 31 मार्च 2025 रोजी साजरा केला जाईल। राजस्थानी समाज में गणगौर निकालने की प्राचीन परंपरा है। यह परंपरा भोलेनाथ और शिव पार्वती की पूजी जाती है। खास बात यह है कि चैत्र जो आती है, चैत्र की नवरात्रि के तृतीया पर इस कार्यक्रम का आयोजन होता है। राजस्थानी समाज में परंपरा है और शिव और भोले इन्हें जो वरदान दिया और इनके द्वारा सौभाग्यवती महिलाओं को वरदान देने की ये परंपरा है, इसलिए गणगौर मनाया जाता है। क्या कहेंगे आप? जय। चैत्र महीने का प्रोग्राम है ये। चैत्र महीने में ईश्वर जी और गौरा जी की पूजा की जाती है। इसमें नवतिया और शादीशुदा जो भी नवती की शादी हुई रहती है और कवारी कन्या है, ये 16 दिन गणगौर पूजती है। हमारा सुंदरकांड ग्रुप और पूर्णिमा ग्रुप मिलकर हमने आज गौर का भिंडोरा निकाला है और ये एक 16 गौर पूरे 16 श्रृंगार करती है। सभी श्रृंगार के पीछे कुछ न कुछ मकसद रहता है। वो मकसद के जैसे मांग क्यों भरी जाती है, तो पति की सुरक्षा के लिए मांग भरी जाती है। पायल क्यों पहनी जाती है, शरीर में पूरी एनर्जी मिलना चाहिए करके पायल बिछिया पहनी जाती है। सब गहनों के पीछे कुछ न कुछ राज छिपा है। बोलो जय गौरा माता की जय। गणगौर माता 16 दिन अपने पीहर आती है और पीहर आके फिर बाद में ईश्वर जी उनको लेने के लिए आते हैं, यानी सिंजारे के दिन, और फिर ईश्वर गणगौर की दोनों की विदाई की जाती है। इस तरीके की मान्यता है। गणगौर को यानी सुहाग देने वाली देवी मानते इसलिए कि जब यानी सब पूजा करे थे सब लोग, उन्होंने तो सब लेडीज जो सुबह सुबह थी दूसरी वाली वो सब आके फटाफट पूजा करके निकल गई थी, लेकिन जो बनने ठहरने में मटकने में संवरने में इसमें उसमें देरी करके आई, जब तक उन्होंने पूरा सुहाग बांट दिया तो फिर शिवजी वो गौरा यानी हाँ पार्वती जी शिवजी को बोली कि हमारी तो सारी भक्तने अब आई है। बोला तो ऐसो कैसो करे, सारो बांट दिया। तो बोला ठीक है। बोला तो उन्होंने चिट्टी आंगली में से मेहंदी निकाली, लीलाड़ में से कुकू निकाला, आंखों में से काजल निकाला और पूरा ऐसा करके सबने छींटे मारे, तो उससे सबको सुहाग का ये हो गया। गणगौर सणाचा आनंद आणि उत्साह अमरावतीतील महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत। आम्ही आशा करतो की हा सण आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि प्रेम घेऊन येईल। सिटी न्यूज सह अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। 23 मार्च रोजी अमरावतीमध्ये शहीद दिवसाच्या पवित्र प्रसंगी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। इरविन चौकात आमदार सुलभा खोडके आणि विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना पुष्पांजली अर्पण केली। या प्रसंगी त्यांनी शहीदांच्या बलिदानाची आणि त्यांच्या राष्ट्रांसाठी केलेल्या कार्य यांची महती सांगितली। तसेच इरविन चौकात शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विश्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही पूजन करण्यात आले। ही घटना समाजाचा एकतेचा आणि बलिदानाच्या आदर्शाचा एक प्रेरणादायक संदेश देणारी आहे। या प्रसंगी बोलताना आमदार सुलभा खोडके म्हणाल्या, शहीदांच्या बलिदानामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे। त्यांचं बलिदान आणि त्यांच्या विचारांना जोपासणं ही आपली जबाबदारी आहे। मुंबई अधिवेशनासाठी जात असताना सिटी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत आमदार संजय खोडके म्हणाले, शहीदांचा संघर्ष आणि त्यांची समर्पण भावना आपल्या पुढील पिढीसाठी प्रेरणादायक आहे। आपल्याला त्यांचा आदर्श घेऊन देशाचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध करायचं आहे। आज शहीद दिन आहे। भगत गुरु राजगुरू यांना आज फाशी झाली होती, त्यानिमित्त आज आम्ही आमच्या साऱ्या कार्यकर्त्यातर्फे, राष्ट्रवादीचे आणि सर्व समाजातर्फे आज तिथं श्रद्धांजली वाहिली आणि त्या श्रद्धांजलीतून देशासाठी सेवा करण्याची प्रेरणा सर्व समाजाला भेटावी ही एक प्रार्थना आम्ही त्याच्याकडे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत।
आजच्या विशेष न्यूज मध्ये आपल्याला भेटणार आहे तर रमजान महिन्यातील काही खास आयोजन, ज्यात प्रमुख आहेत श्री पंचमुखी चौक येथील मेवे आणि शरबत वितरणाचा कार्यक्रम, ज्यात हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला जातो. तसेच अचलपूरमध्ये आयोजित भव्य इफ्तार पार्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला पाहूया संपूर्ण तपशील. रमजानच्या पवित्र महिन्यात 21व्या रोजाला श्री पंचमुखी चौकावर मेवे वितरण करण्यात आले. केबीएन ग्रुपने हिंदू मुस्लिम एकतेचा एक सुंदर उदाहरण या कार्यक्रमातून दिले. यानंतर 26व्या रोजाला देखील शरबत वितरण केले जाईल. यामध्ये केबीएन ग्रुपचे अर्शी अली, इम्रान ठेकेदार, शहजाद रजा आणि इतर सदस्य सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे अचलपूरच्या केजीएन मस्जिदवर भव्य लाइटिंग सजवण्यात आले असून हाजी मोहम्मद रफीक शेठ यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन देखील करण्यात आले होते. ये 21वें रमजान के मौके पे हम करते हैं मौला अली की शहादत के दिन. आज मौला अली की शहादत हुई थी हमारे, तो इसलिए हम ये कस्टर्ड बना के बांटते हैं. 300 लीटर दूध का कस्टर्ड बना के हम हर साल 21वें रोजे को बांटते हैं. केबीएन ग्रुप की ओर से पंचमुखी चौक पे हर साल बांटते हैं हम. ये बहुत धूमधाम से प्रोग्राम करेंगे हम 26वें रोजे को, और फिर ईद भी मिलजुल के बहुत धूमधाम से बनाएंगे इंशाल्लाह. हिंदू मुस्लिम कौमी एकता की मिसाल बनाएंगे इंशाल्लाह हम यहाँ. आजच्या या विशेष कार्यक्रमाने रमजानच्या पवित्र महिन्यात हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे. परतवाडा आणि अचलपूरमध्ये रमजानचे रोजे शांततेने आणि सुव्यवस्थेच्या वातावरणात साजरे केले जात आहेत. आपल्याला अशीच नवीन माहिती पाहायला मिळेल आमच्या सिटी न्यूज चॅनलवर. शितलेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहेत. प्रसिद्ध पंडित श्री प्रेमकृष्ण महाराज यांच्या मधुरवाणीने भक्तजनांना शिवमहापुराणाचे महत्व आणि गूढ ज्ञान समजावल्या जात आहेत. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भोलेनाथाची भव्य बारात काढण्यात आली आणि त्यानंतर श्री शिवमहापुराणाच्या तयारीसाठी भव्य कलश यात्रा देखील काढली गेली. श्री शितलेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीनुसार श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले. यावर्षी महाशिवरात्री पर्वाच्या विशेष प्रसंगी भव्य भोले बाबा यांच्या बारातीचे आयोजन देखील करण्यात आले होते. एकवीस मार्च पासून सुरू झालेल्या या कथा महोत्सवात 28 मार्च पर्यंत पूजा आणि कथा गोष्टींचा आनंद घेतला जाणार आहे. आयोजनाचा समारोप भव्य महाप्रसादाने करण्यात येईल. श्री शिव महापुराण कथा दिनांक 21 मार्च पासून सुरू होऊन 28 मार्च पर्यंत चालेल आणि याचं समापन भव्य महाप्रसादाने होईल. या समारंभाच्या आयोजनासाठी शितलेश्वर महादेव समितीने सर्व सदस्य एकत्रितपणे प्रयत्नशील आहेत. आपण देखील या भक्तिसरात सामील होऊन त्याचा लाभ घ्या. अकोल्यातील जेतवण नगरमध्ये किरकोळ कारणावरून एका युवकावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. करण शितळे असं मृतकाचं नाव असून त्याचे 2 साथीदारही गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अकोला शहरातील जेतवण नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाले. 22 वर्षीय करण शितळे हा पगार घेण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र काही वेळातच त्याला रस्त्यात अडविण्यात आले. हल्लेखोरांनी करणवर बेछूट चाकूने वार केले. त्याच्या 2 मित्रांवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला. हे संपूर्ण दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हल्ला सुरू असतानाच करणने आपल्या आईला फोन केला. मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी आई धावत घटनास्थळी पोहोचली.
मात्र तोपर्यंत करण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रविवारचा दिवस आहे, पोरं घरी होते, कामावून घरी राहिला, हप्ताभर काम करते आणि आज घरी ठेवलं त्याले तर ते म्हणजे सुट्टीच होती, पगारीचा दिवस होता म्हणून घरी ठेवलं त्याले तर ते पोरग गेलं म्हणे आई मी येतो म्हणे इकडून पगार आणतो मी येतो, तर ते पोरासंग तिकडेच राहिलं. मग मी घरातली साफसफाई करायला की मा पोरीचं लग्न आहे मोठ्यात, तर ते असा निरोप आला की आई ये म्हणले का नाही मारू राहिली लोक, म्हणून मी येऊ राहिली तर मग पोराची तिकून आल्याबरोबर पाहतो तिला असंच दिसली. तर मग फक्त एवढंच सांगलं त्यांना की बा मला मारू राहिले, हे नाही माहित की काय खूप चालू काय नाही. कोण कोण मारलं नाव की विक्की आणि परशिक हाय एक कोण आहे, एकांची नावं नाही मला माहित, तिकडल्या लोकांची मी काय नाव देऊ, पण परशिक हाय. करणला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या हल्लेखोर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या हल्ल्याचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अकोला शहरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या हल्ल्याचं नेमकं कारण समोर येईल तोपर्यंत पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज. अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एक भीषण अपघातामुळे वातावरण गडबडले आहे. तर लग्नाच्या वरातीच्या ट्रकने उभ्या ट्रकला धडक दिल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. चला पाहूया संपूर्ण तपशील. अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील व्याळाजवळ लग्नाच्या वरातीच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. वरात घेऊन जात असलेल्या ट्रकने एका उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे हा अपघात घडला. या वरातीत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील डोकी येथील कुटुंबातील लोक 40गाव येथे जात होते. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत नवरीसह तिच्या कुटुंबातील 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. हे लग्न जात होते. कोणा गावचे तुम्ही? आम्ही इकडचे कोणा गावचे? ढोकी गाव. कुठे ते? आपल्या इकडे करंजी पांढर कवळा. अच्छा, कुठं चालले होते लग्नाला? हो. काय झालं होतं? ते गाडीवाल्यानं ठोकलं अचानकच. किती लोक आहात तुम्ही? आम्ही पहिले 4 जण गेले तिथे. हा, पूर्ण किती लोक होते? आम्ही 15-20 जण. 15-20 जण. ते 4 जणांना जास्त लागले ना, ते पहिले पाठवले. बरोबर. आली गाडी. घटनेमुळे आपली शोकसंतप्त भावना कुटुंबियांसोबत आहेत. लवकरच जखमींना उपचार मिळो हीच आशा व्यक्त केली जात आहेत. अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव जवळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कार हे दोन्ही वाहन भरधाव वेगाने अमरावतीच्या दिशेने जात होते. तेव्हा अचानक कार चालकाचं संतुलन बिघडलं आणि दोन्ही वाहनांमध्ये जोरदार टक्कर झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीत, मात्र वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव जवळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला. ट्रक आणि कार या दोन्ही वाहनांचा अपघात भरधाव वेगाने अमरावतीच्या दिशेने जात असताना झाला. कार चालकाचे संतुलन अचानक बिघडल्याने दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले असून वाहनांची वसुली सुरू आहे. या अपघातामुळे संबंधित मार्गावर वाहतूक सुरळीत होण्यास काही वेळ लागला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक धीमी झाली होती. सुरक्षा नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणाची पोलीस अधिक तपास करीत आहेत. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अकोला येथील खदान पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. तर पोलिसांनी 1,15,00,000 रुपयाची बेहिशेब रक्कम जप्त केली असून ही कारवाई इन्कम टॅक्स चौक परिसरातील शर्मा ब्रदर्स सायकल आणि फिटनेस सेंटरवर करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली, ज्यात मोठ्या प्रमाणात नोटांचा जळकान मिळाला आहे. अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी इन्कम टॅक्स चौक परिसरात शर्मा ब्रदर्स सायकल आणि फिटनेस सेंटरवर धाड टाकत 1,15 लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली. या कारवाईत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आणि नोटांच्या गबाळाचा शोध घेत पोलिसांना मोठ्या रकमेचा ठाव लागला. हे सर्व पैसे पोलिसांनी ताब्यात घेतले असून या बेहिशेबी रकमेची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. आयकर विभाग आता या प्रकरणी पुढील कारवाई करणार आहे. अकोल्यातील पोलिसांचा हा तपास पुढे कसा जातो आणि किती जणांवर कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये गोरक्षण रोडवर शर्मा ब्रदर्स या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश असल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यावरून या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय बच्चन सिंग सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय अभय डोंगरे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सतीश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता येथील दीपक दिनकर घुगे वय 30 वर्ष याच्या ताब्यामध्ये जवळपास 1,15,00,000 नगदी कॅश आम्हाला त्या ठिकाणी मिळून आली. त्यांना या कॅशबद्दलचे कागदपत्र किंवा इतर माहिती विचारली असता त्यांनी कुठलेही समाधानकारक उत्तर न दिल्याने आम्ही ती सर्व कॅश पंचासमक्ष जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्ती केली आहे आणि त्या कॅशबाबतची माहिती आम्ही आयकर विभागाला कळवलेली आहे आणि आमची पुढील कारवाई सुरू आहे. हे लक्षात घेत आयकर विभागाला या बेहिशेबी रक्कमेची माहिती देण्यात आली. पुढील कारवाई आयकर विभाग करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक अपडेट लवकरच आम्ही तुम्हाला देत राहू. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. 15 मार्च 2025चा शासन निर्णय यवतमाळ जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम करणार आहेत. यामुळे शाळेतील शिक्षकांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. ते शिक्षणाच्या गुणवत्तेवर थेट प्रभाव टाकू शकते. या निर्णयाला विरोध करत यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठविले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक संघाने 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे एक निवेदन सादर केले. या निवेदनात शिक्षकांनी म्हटले आहे की या निर्णयामुळे शाळांमध्ये शिक्षकांची संख्या घटणार असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होईल. त्याचप्रमाणे पालकांना आपल्या मुलांना परगावच्या शाळांमध्ये दाखल करणे अनिवार्य होईल. राजूदास जाधव, आसाराम चव्हाण, शशिकांत खडसे यासारख्या प्रमुख शिक्षक संघाच्या नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शाळांमधून शिक्षक कमी होणार असल्याच्या बाबतीत चिंता व्यक्त केली. शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठविण्याच्या निमित्ताने या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवला आहे. 15 मार्च 2024चा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अत्यंत ससेहोलपट होणार आहे. या निर्णयानुसार संचमान्यता झाल्यास ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक अत्यंत कमी पडणार आहे. कारण जी विद्यार्थी संख्या ठरवलेली आहे तेवढी विद्यार्थी संख्या ग्रामीण भागात असणे दुरापास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जे बहुजन आणि मागासवर्गीय नागरिकांचे मुलं शिक्षण घेतात त्या मुलांवर अत्यंत विपरीत परिणाम याचा होणार आहे. परिणामी अनेक शाळा ओस पडू शकतात आणि याचे दुरोगामी परिणाम महाराष्ट्राच्या एकंदरीत प्रगतीवर सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आज आमच्या शिक्षक संघटनेच्या वतीने 16 तालुक्यामध्ये विद्यमान तहसीलदार साहेबांच्या मार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आज जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा निवेदन देऊन आम्ही हा GR 15 मार्चचा 24चा GR रद्द करण्याची आग्रही मागणी आम्ही केलेली आहे आणि ही मागणी मान्य न झाल्यास पुढे आंदोलन सुद्धा छेडण्यात येणार आहे असा इशारा आपण यावेळेस दिला. शिक्षकांचा विरोध आणि निवेदनाची प्रतिक्रिया शासनाकडून काय येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि पालक यांचा एकमताने हा निर्णय रद्द करण्याचा आग्रह शिक्षकांच्या गुणवत्तेवर होणारा प्रतिकूल प्रभावामुळे निर्माण झाला आहे. यवतमाळ येथून अशीच आणखी अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी आता हटविण्यात आली आहे. ही घटना जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले होते त्याच वेळी घडली होती. हिंसाचारात पोलिसांसोबतच नागरिकांना देखील मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया. नागपूरमध्ये सोमवारी 2 गटात वाद झाला. पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केल्याने मोठ्या प्रमाणावर हिंसाचार नागपूरमध्ये सोमवारी बघायला मिळाला.
या हिंसाचारामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आणि पोलिसांना टार्गेट करण्यात आले. अनेक पोलीस कर्मचारी सुद्धा गंभीर जखमी झाले असून काही महिला पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दौऱ्यावर येऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि हिंसाचारामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई आरोपींवर केली जाईल असं स्पष्ट केलं. आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. संचारबंदीचा निर्णय हा सोमवारपासून लागू करण्यात आला होता, परंतु आता 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी हटविण्यात आली आहे. यामध्ये पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा हद्दीचा समावेश आहे. मात्र गणेशपेठ तहसील आणि कोतवाली हद्दीतील संचारबंदी अजूनही कायम आहे. संचारबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता येणार असली तरी रात्री 10 नंतर ती कायम राहील. नागपूरमध्ये परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतलेल्या आरोपींवर कारवाई सुरू आहे. आपण आणखी काही अपडेटसाठी आमच्याशी जुळत राहा, पाहत राहा सिटी न्यूज. जाता आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, आरआरसी 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.